पौष महिन्यातील रविवारची कहाणी. ऐका आदित्य राणूबाई, तुमची कहाणी. आडपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायानो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे कशाला वसा हवा? उचील मारशील, घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाला, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनानं उठावं, सचीर स्नान करावं, अग्रोद पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची राणूबाई काढावी, 6 रेषांचं मंडळ करावं, 6 सुतांचा ततू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानं फुलं व्हावी, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशागणांचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, बोटव्याची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं, असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळी सरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भेऊ लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितले, भेऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दाशी कराल, भटकी कराल. दाशी करत नाही, भटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशिराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली आणि दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करावायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहेत. त्यांना जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तिथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करावायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी ऐकू नाही तर कोणाची ऐकू. घरात गेली. उतरंडीचे 6 मोती आणले. 3 आपण घेतले, 3 बापाच्या हाती दिली. त्याने मनोभावी कहाणी सांगितली. लेकीने ते चित्तभावाने ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखाने व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे. इकडे जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दाशी, तुम्ही दाशी कोणाच्या? आम्ही दाशी प्रधानाच्या. फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे. प्रधानाची राणी म्हणाली, परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आले. नाहू माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. कोहळा पोखरून होणा मोराने भरला. बाबा बाबा बाबा, ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेने आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला आणि हातचा कोहळा काढून नेला. मुलगा घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? दैव दिले पण कर्माने नेले. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दाशी, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दाशी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं, पितांबर नेसवायला दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होणा मोराने भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला आणि हातची काठी काढून नेली. मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैव दिले पण कर्माने सर्व नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीने नाहू माकू घातलं, पितांबर नेसवायला दिलं, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होणा मोराने भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगड करून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई गं, मावशीने दिलं पण दैवाने सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळाच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीने नाहू माकू घातलं, पितांबर नेसवायला दिलं, जेवू खाऊ घातलं, त्याला दह्याची शिदोरी होणा मोराने भरून दिली. वाटेत सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला आणि हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारले, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई गं, मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठले. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिला परसदाराने घरी नेलं, नाहू माकू घातलं, पाटव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली. काय वसा करतेस तू मला सांग. बहीण म्हणाली, अगं पापिनी चांडाळणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, काय उपाय करू? तेव्हा तिने वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी आली.
श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजा बोलावं धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आले, चामर आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोटले, चामर कोटले, पाईक कोटले, परवर कोटले. बाहेर जाऊन दाराशी बघतात तोच राजा बोलावं आला आहे. राजा आला तशी ती घरी जायला निघाली. बहिणी बहिणींनी एकमेकींना आहेर केले. वाटेत जाऊ लागले. पहिल्या मजलेस गेले. स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. करा रे हाका पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तपाशी नाही, वाटेने एक मूळ विका जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळेल? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी राणीने 6 मोती घेऊन त्याला दिली. तिनं आपल्या हाती ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. त्याने ती चित्तभावाने ऐकली. त्याची मोळी लाकडाची होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उचील माशील, घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेले. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाका पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तपाशी नाही, माळाचा माळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. एक माळी चिंतेने बसला होता. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोती घेतली. 6 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. माळ्याने ती चित्तभावाने ऐकली. माळ्याचा माळा पिकू लागला. विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेले. स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. करा रे हाका पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तपाशी नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला. एक डोहात बुडला होता. एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे ती चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून काय करू? मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. मग ती राणीकडे आले. राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं ती चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने तिला वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेले. स्वयंपाक केला. राजांना वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाका पिटारे, डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही तपाशी नाही, काना डोळा, माशाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यात होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताना केला. 6 मोती होती. 3 त्याच्या बिंबीवर ठेवली. 3 आपण घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मजलेस गेली. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. षडशस्त्र पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासालाच केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळचवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळविकाला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, माशाचा गोळा इतक्या जणांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला होता, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण. तुम्हाला ही रविवारची कहाणी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा नवनवीन कहाणी जर तुम्हाला ऐकायच्या असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.